काल दिनांक 7/2/2024ला संध्याकाळी 8:15 वाजता फिर्यादी सुमित श्रीचंद वासवानी वय वर्ष 22 राहणार जरीपटका यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिला की तो कमल चौकातून इंदिरा चौकाकडे जात असताना त्याच्या स्कूटीने समोर एक काळ्या रंगाची बिना नंबरची स्कूटी आली. ती एकमेकांच्या अंगावर गेल्यामुळे दोघे अज्ञात आरोपी व फिर्यादी यांची बाचाबाची झाली. याचे आरोपी हे नंतर निघून गेले व थोड्या वेळामध्ये हातामध्ये कोयता घेऊन फिर्यादी याच्या पाठलाग करून महादेव मोबाईल शॉपी इंदोरा चौक इथं आले आणि त्याला धमकवत होते आणि हवेमध्ये कोयता घेऊन. तेवढ्यामध्ये लोक जमा झाले नाही. त्यांनी फिर्यादीचा एक मित्र त्याचा फोनवर बोलत असताना त्याचा आयफोन चोरून पळून गेले. पळता त्यांनी त्यांची स्कूटी पण जागेवर सोडली आणि काही रस्त्यावर जाऊन त्यांनी त्यांचा कोयता फेकून दिला. ह्या असा रिपोर्ट पोलीस स्टेशनला अपराध नंबर 82/24 कलम 392, 294, 506(ब), हत्यार कलम 425 व कलम 135 महाराष्ट्र पोलीस ॲक्ट दाखल झाला. पाचपावली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट दिली. तपास अधिकारी PSI भार्गव साहेब यांनी तात्काळ भेट दिली व घटनास्थळाचे CCTV फुटेज पाहिले. त्यानंतर काही वेळामध्ये आरोपी क्रमांक 1 क्षितिज अनिल चोक्षे याला अटक केली. त्यानंतर त्याने गुन्ह्यामध्ये कबुली दिली व त्याचा जो मित्र आहे सागर मल्ल्या हा याच्यावर काही पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत असं क्राईम रेकॉर्डून दिसतंय. तो सध्या फरार आहे. गुन्ह्यामध्ये काळ्या रंगाची स्कूटी गाडी बिना नंबरची व कोयता जप्त केलेला आहे व आता आरोपीचं पुढील तपास सुरू असून इतर मुद्देमाल जप्त करणे बाकी आहे.